आपण सध्याची ही एक महत्त्वाची बातमी बघतोय। राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात पहिल्या 2 तासामध्ये 6.61% मतदान झालेलं आहे। अगदी पहिल्या 2 तासात 6.61% मतदानाची नोंद झालेली आहे। 9 वाजेपर्यंतची ही सगळी टक्केवारी समोर येते। सकाळी 7 वाजता मतदानाची सुरुवात संपूर्ण राज्यभरात झाली आहे आणि आता अगदी 9 वाजेपर्यंत पहिल्या 2 तासामध्ये 6.61% मतदान राज्यभरात झालेलं आहे। त्याच्यामुळे आता संपूर्ण दिवसभरात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सगळं मतदान पार पडणार आहे आणि तेव्हापर्यंत ही आकडेवारी निश्चित 100% पर्यंत जावी अशी अपेक्षा आहे। सकाळी 9 वाजेपर्यंतची सध्याची ही आकडेवारी बघतोय आपण। आणखी तपशील देणार आहोत। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्याशी जोडले गेलेत। पद्मेश, पहिल्या 2 तासामध्ये 6.61% मतदानाची नोंद झाली आहे। कशा पद्धतीने दिवसभरात आकडा पुढे जाऊ शकतो? आपण जर बघितलं सकाळपासून अनेक जे नागरिक आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर झालेले आहेत। आपण जर बघितलं तर अहमदनगरमध्ये 5.91 असं मतदान झालंय 9 वाजेपर्यंत। जवळपास आपण राज्यभरात बघितलं 6.61 आतापर्यंत मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जळगावमध्ये 5.85 असं मतदान झालेलं आहे। त्याचबरोबर मुंबई सिटीमध्ये आतापर्यंत 6.25, त्याचबरोबर मुंबई सभाभवन असेल त्यात 7.88 असं मतदान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणाहून अनेक नागरिक आहेत ते सकाळी 7 वाजताच मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। अनेक जे सेलिब्रिटीज आहेत ते नेते मंडळी आहेत ते मतदानासाठी बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये आपण बघितलं तर 6.89 अशी जी मतदान जे झालेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं। उस्मानाबादमध्ये आपण जर धाराशिवमध्ये जर आपण बघितलं तर 4.85 असं जे मतदान झालेलं आहे। परभणीमध्ये आपण जर बघितलं 6.59 असं मतदान झालेलं आहे। आपण जर बघितलं अनेक नागरिक आहेत ते आता बाहेर आलेले आहेत मतदान करण्यासाठी। सकाळपासून जर आपण बघितलं सगळ्यामध्ये गडचिरोलीची टक्केवारी सगळ्यात जास्त आहे। 12.33% मतदान झालंय तिथं। जर बघितलं तर अतिदुर्गम भाग असेल, नक्षलग्रस्त एरिया असेल, गडचिरोलीमध्ये अनेक जे आदिवासी आहेत ते बाहेर पडलेले आहेत मतदान करण्यासाठी। आपण जर बघितलं अनेक दृश्य येत होती की हेलिकॉप्टरमधनं तिकडे जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर्स आहेत त्यांना तिकडे पोहोचवण्याचा जे इलेक्शन कमिशन आहेत ते प्रयत्न करत होते। कुठेतरी आपण त्याचं यश मानू शकतो। मोठ्या प्रमाणात चांगलं मतदान गडचिरोलीमध्ये होतंय। जी पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।